हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? आप सगळे ठीक असतील. तर माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आत्ता वाजलं 11 आणि खूप पटापट काम आवरले मी, कारण मला ब्लाऊज शिवायला घ्यायचे होते आणि ब्लाऊज पण असे येतात मला की काल टाकले की आज पाहिजे असतं. का आता हा ब्लाऊज मला काल काल दिलेला आहे, कालच. आणि हा पण त्याचा तर हा ब्लॅक कलरचा अस्तर आहे आणि ग्रे कलरचा ब्लाऊज आहे, म्हणजे होतं मॅच त्याच्यावरती. कारण जास्त ग्रे कलर नाही येतो, ब्लॅक आणि ग्रे मिक्स आहे, म्हणजे फिरता कलर आहे. तर त्याच्यामधून अस्तर हे त्याला मॅच होणारच होतं. तर हे घेतलेलं आहे मी कट करायला. म्हणजे पहिल्यांदा मी पुढचा भाग कट करते आणि तो पुढचा भाग मी पाठीमागच्या साईडला ठेवून त्याच्यावरती आखून कट करते. तर हा प्रिन्स कट असल्यामुळं डायरेक्ट मी माप अस्तरवरच टाकलेला आहे, म्हणजे ब्लाऊजवरच. कारण मी पेपर वगैरे काही कट करून ठेवत नाही. प्रिन्स कट असेल तर फक्त कटोरी असेल तरच मी पेपरवर कट करते. म्हणजे पेपर कट करून ठेवलेले असतात ते फक्त मी घेते आणि ज्या साईजचा ब्लाऊज आहे प्रत्येक साईजची कटोरी आणि माप मी काढून ठेवलेलं आहे प्रत्येक साईजचं. तर ते मी फक्त अस्तरवरती ठेवते आणि आखून घेऊन लगेच कट करते. पण प्रिन्स कट असेल तर ते मी माप ब्लाऊजवरूनच डायरेक्ट जो ब्लाऊज शिवायचा आहे त्याच्यावर डायरेक्ट मी घेते. तर हे बघा, मी ब्लाऊजचं पूर्ण माप आखून घेतलेलं आहे, कट करून घेतलं. आणि हे आहे बाहीचं माप. तर बाहीचं माप पण मी पेपरवर कट केलेलं नाही. मी कोणत्याच बाहीचं माप पेपर कट केलेला नसतो. मग ती कोणती डिझायनिंग बाही असली तरी ते मी डायरेक्ट अस्तरवरतीच टाकते, कारण ब्लाऊजवरती टाकते. तर हे आहे बाहीचं माप आणि ते मी कट करून घेतले. तर बाही मी कट करून घेतली आहे. फिश कट बघा माझा कसा आलेला आहे. तर बरोबर टाकते मी, म्हणजे माप वगैरे घेऊन सगळं व्यवस्थितच टाकते. तर थोडासा पीस छोटासा आहे, म्हणजे 80 पॉईंट पण नाही आहे, त्याच्यापेक्षा लहान आहे, पण चालते. तिचं माप एवढं काय मोठं नव्हतं, फक्त उंची जास्त आहे, माप छोटंच आहे तिचं. तर ॲडजस्ट करून घेतलं मी, कारण जरी कमी पीस असेल तरी पण मी घेते ॲडजस्ट करून. जास्त कमी असेल तर नाही, पण थोडासा कमी असेल तर होतो कसं तरी म्हणजे ॲडजस्ट करावं लागतं की कमी ब्लाऊज पीसमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा ते आहे. कारण मी जेव्हा शिकले तेव्हाच त्यांनी मला हे सगळं टोटल सांगितलेलंच आहे, कसं माप घ्यायचं ते, म्हणजे कमी पिसामध्ये कसा ब्लाऊज शिवायचा. तर हे 2 मी ब्लाऊज कट केलेत. तो अगोदर केला होता, मरूम कलरचा आहे तो. तर घेतली मी बॉबिन वगैरे, ते लगेच मशीनवर बसले, कारण लाईट नव्हती तोपर्यंत जरा वेळ मी बसले आणि मग लाईट आली की लगेच मशीन चालू केली. बॉबिन घेतली पहिले तर भरून. माझा मोठा मुलगा बघा झोपून टी व्ही बघतोय कसा, कारण तो 1 वाजता आलेला आहे. त्यांचा धिंगाणा मस्ती चालूच असते पाठीमागं, बायतेशी मारामारी करतात. आणि माझं तोंड समोर असल्यामुळे ते पाठीमागं काय करतात ते मला पण नाही माहिती. फक्त जेव्हा आवाज येईन तेव्हा मला कळतं की ह्यांची मारामारी चालू आहे. मग मी ओरडले की ते लगेच गप्प बसतात. तर पहिल्यांदा तर मरूम कलरचा ब्लाऊज मी शिवून घेणार आहे, कारण तिला तोच अर्जंट पाहिजे. कारण तिला जायचं आहे सासरी तिची यात्रा आहे. तर तिकडं जायचं आहे. फायनली ब्लाऊज शिवून झाला आहे आणि मी लावत आहे हुक. ब्लाऊज एवढा काही म्हणजे फॅन्सी नव्हता, फक्त चौकोनी गळा आणि फुलबाही होती. तर तो पटकन झाला आहे माझा. लगेच हुक लावून घेतले, कारण ती मुलगी कधीही न्यायला येऊ शकते. रेडी करून ठेवते मी. तर वातावरण बघा आमच्या इकडचं कसं आहे, म्हणजे खूप वारा सुटलेला आहे आणि त्या वाऱ्यात मग मी मम्मीचा व्हिडिओ खराब करण्यासाठी. तर आता वाजलेत 6 आणि 6 वाजलेत पण अंधार पडल्यासारखा वाटतोय, कारण आमच्या इकडे आलेला आहे आभाळ. हा बरं, हे काय म्हणतात, काय म्हणतोय अभि? आम्ही उद्या मामाच्या गावाला जाऊन जत्रेला जाणार आहे. अच्छा, म्हणजे तो जाणार आहे मामाच्या गावाला उद्याच्याला, आम्ही नाही जाणार. खरं तर त्याचं मामाचं गाव आणि आयुषचं मामाचं गाव एकच आहे, पण आयुष नाही जाणार, फक्त आबी चिमू आणि म्हणजे त्यांची फॅमिली जाणार आहे. तर तो सांगतोय की आम्ही उद्याच्याला मामाच्या गावाला जाणार आहे. तर व्हिडिओ बघा. 6 वाजलेत पण अंधार पडल्यासारखं वाटतं, कारण आमच्या इकडे भरपूर आभाळ आले, पण पाऊस येतोय का नाही काय माहिती. वाऱ्यामुळं आभाळ लगेच पांगतं. तर वारं भरपूर सुटलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेराने किती आभाळ आले बघा. तुमच्या इकडं आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. बघ किती आभाळ आले.
इकडे आहे थोडंसं पांढरं सफेद दिसतंय इकडच्या साईडला, पण आभाळ इकडच्या साईडने जास्त आलेलं आहे, काळं झालंय इकडं आहे का. वारं सुटलंय पण काय माहिती पाऊस येतोय का नाही, पण वातावरण तर झालंय सध्या तरी पावसासारखं. तुमच्या इकडं आहे का पाऊस? कमेंटमध्ये नक्की सांगा.